सध्या उन्हाळा चालू आहे आणि अशा गरमीमध्ये काहीतरी थंड खाण्याची प्रत्येकाची इच्छा होते. अशा वेळी लहान मुलांचा सगळ्यात आवडतीचा पदार्थ म्हणजेच बर्फाचा गोळा. तर या बर्फाच्या गोळ्यामध्ये जो बर्फ वापरला आहे तो नक्की कोणत्या पाण्याने बनवला आहे, तो बर्फ नक्की कोणत्या भांड्यामध्ये जमवला होता, शिवाय याच्यामध्ये वापरण्यात येणारे जे लाल, हिरवा, पिवळा, निळा अशा प्रकारचे रंग आहेत ते नक्की कशापासून बनले आहेत, याबद्दल आपण नेहमी अनअवेअर असतो. एकच तर बर्फाचा गोळा खाल्ला त्याच्याने काय होतंय? तर डिअर पॅरेंट्स, लोकल वेंडर्स थ्रू रस्त्यावरती विकल्या जाणाऱ्या गोळ्यामध्ये अगदी कमी प्रतीचं पाणी वापरलं जातं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालामध्ये त्यांनी या आईस गोळ्यांमध्ये लो ग्रेड नॉन परमिटेड कलर्स यूज होतात हे सांगितले आहे. आईस गोळ्यामध्ये जे वापरले जाणारे हे कलर्स आहेत त्यांना जास्त टेम्पटिंग वाटावं किंवा खूप जास्त फ्लेवरफुल वाटावं यासाठी त्यामध्ये कॉपर सल्फेट, मर्क्युरिक सल्फाइड, लेड क्रोमेट, लेड सल्फेट सारखे घटक द्रव्य वापरले जे की शरीरासाठी खूप धोकादायक आहेत. हे लहान मुलांच्या ब्रेनला डॅमेज करू शकते आणि याचमुळे लर्निंग आणि बिहेव्हिअरल इश्यूज देखील दिसून येतात. ऑल्सो हाय लेवल्स ऑफ क्रोमियम इज असोसिएटेड विथ कॅन्सर. पॉईंट नंबर 2, गोळ्यासाठी जे काही बर्फ जमवलं जातं त्याच्यासाठी जे वापरली जाणारी भांडी आहेत त्यांना ओव्हर द पिरियड ऑफ टाइम एक प्रकारचा गंज लागलेला असतो. सो गंज जो आहे तो जर का आपल्या पोटामध्ये गेला तर त्याच्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल इश्यूज देखील होऊ शकतात. पॉईंट 3, यामध्ये वापरण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे टायफॉइड आणि कावीळ सारख्या आजारांची देखील शक्यता असते.